जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा निर्माण झाला असून जिल्ह्यासह मुंबई महानगर प्रदेशच्या पाणीपुरवठ्याची चिंता आता जवळपास संपुष्टात आली आहे. तानसा आणि मोडक सागर ही दोन्ही धरणं 100% भरली असून सूर्या, कवडास, वाघ आणि मध्य वैतरणा धरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. धरणांतील जलसाठा वाढल्याने काही धरणांतून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धामणी, कवडास, वाघ, कुर्डे, तानसा आणि मोडक सागर धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात असल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ आणि देहरजा या प्रमुख नद्यांची पाणी पातळी सध्या धोक्याच्या पातळीपेक्षा कमी असून कोणत्याही नदीनं इशारा किंवा धोका पातळी ओलांडलेली नाहीये. सध्या मोठ्या पूर परिस्थितीचा धोका नसला तरी पावसाचा जोर कायम असल्यानं प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. द पोलीस न्यूजसाठी माधव तल्हा, पालघर.